षटकाची मॅच ज्या वेळेला खेळवली गेली त्याही वेळेला आपण 40+ कोणताही नियम ठेवलेला नव्हता। या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते ज्यांनी विशेष करून एक चांगलं कामकाज सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून केलं मंगेशजी जाधव सर या आयोजनातील प्रमुख बाब त्यांनाही आपण पाहतो आहोत। त्यांचंही आगमन होतं, त्यांचंही स्वागत। गुड मॉर्निंग। आबासाहेब भोर असतील, सुधीरजी जाधव असतील, मंगेशजी जाधव असतील, अतुलजी औटी साहेब असतील, दिनकरजी लोखंडे असतील, विनोदजी वाणी असतील। अर्थात हे 10वं पर्व जर सुपर डुपर हिट करायचं आहे त्यासाठी त्यांचं कामकाज फार मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। चला जास्तीचा वेळ लागू नये, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या। नक्कीच सर, आपण चर्चा करत होतो सन इम्पॅक्टची जी टुर्नामेंट आहे, मी देखील एक 5-6 वर्षापूर्वी ती टुर्नामेंट कव्हर केली होती। चेंबूरला होती, सेम मैदान वाटतं, मैदानाचं नाव आता आठवत नाही मला, परंतु त्याच मैदानावरती ती स्पर्धा कायम होते। अतिशय चांगलं मैदान ते देखील आहे आणि अतिशय चांगली स्पर्धा खरं तर सन इम्पॅक्टची मी देखील अनुभवलेली आहे। आणि मला वाटतं यावर्षी जयेश सर आणि चंदू सर यावर्षी देखील त्यांनी ही स्पर्धा कव्हर केली आहे। खरं तर अतिशय चांगलं गुडविल सन इम्पॅक्ट्स ग्रुपचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक प्रीमियर लीग स्वरूपामध्ये स्पर्धा नुकतीच पार पडलेली आपण पाहिली। जयेश सर, सीबी ट्रॉफी 2025 आणि पर्व 10वं या स्पर्धेचं कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय जयेश सर आपलं स्वागत आहे मनपूर्वक। निमिष रेडकर स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय। घाटकोपरचा एक आकर्षक खेळाडू आणि सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहतो, तो देखील दुखापतीतून वरती येत असताना पाहायला मिळाला आणि त्याचा खेळ तितकासा महत्त्वाचा राहील कारण कालच्या मॅचमध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स केलेला पाहायला मिळाला। पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती विशाल शिंदे यांना आपण पाहत आहोत। का बॅटिंग केली होती या खेळाडूने, कालचा सामना किंवा कालचा दिवस त्यानेही गाजवलाय। अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार तो राहिला विशाल शिंदे, याला आपण पाहत आहोत। सामन्याला सुरुवात, पहिल्या षटक विशाल शिंदे तर स्ट्राईक एंडवरती निमेश रेडकर, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो तो अर्थात शिवाजी पाडेकर याचा कॅप्टन म्हणून तू या संघाला लीड करतोय। शिवाजी पाडेकर जो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुल टो स्ट्राईक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला। बाउंड्री लाईनवरती चेंडूवरती येईल तद्वर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे। संपेश पाटील देखील या संघाचे नेतृत्व करतोय आणि संपेश पाटील म्हटलं ना तर मला सोशल वर्क नेहमीच आठवतं कारण सर्वाधिक वेळेला झाडे लावा आणि झाडे जगवा उरण तालुक्यामध्ये या व्यक्तीने ही भूमिका नेहमीच अदा केलेली पाहायला मिळते। अगदी त्याच वेळेला मग CSAची एक संघटना नेहमी कार्यरत राहते आणि त्यासाठी तो देखील कार्यरत असतो। पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, समोरच्या दिशेने केला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बिझी शेड्यूल ठेवलंय। बाउंड्री लाईन वरून चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतलेली एक सिंगल, संघाची धावसंख्या एकंदरीत 3 धावा। कांचनजी पालकर यांचं विशेष करून कौतुक आणि आभार। गेले 2 रात्रीमध्ये ते कामकाज करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 2 रात्रीमध्ये ते उरण तालुक्यामधील मोठी जुई या ठिकाणी स्पर्धा कव्हर करून इथे येतात। यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। सर्वांचं स्वागत। या आपण वरद विनायक अपराज यांचं लक्ष वेधूयात ॲज अ कॅप्टन म्हणून नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचा संघ पाहायला मिळेल। वरद लॉजिस्टिक टीम आपण उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या संपूर्ण संघ आणि स्वरा एंटरप्राइजेस 7चा प्लॅटिनम आपण देखील उपस्थित झाला आहात का? संपूर्ण संघ उपस्थित व्हायला हवा नेक्स्ट मॅच जी खेळवली जाईल। वरद लॉजिस्टिक अगेन्स्ट स्वरा एंटरप्राइजेस 7चा प्लॅटिनम। गोलंदाजाचा बोलबाला राहिला, विशाल चांगली गोलंदाजी करतोय। स्कोर कार्डवरती केवळ 3 आहेत। पुढचा चेंडू, यावेळेला थेट यशाचा वेध, शिवाजी बाद, पहिला धक्का, शिवाजी डी 5, खेळाडू क्रमांक पहिला बाद। नमन करुणी वंदन, इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, झाले। या स्पर्धेचे आयोजक ते आहेत आणि त्यांचं देखील आपण करूयात स्वागत। वेलकम सर,
सन्माननीय विनोद जिवाणी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय दिनकरजी लोखंडे साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. तर पहिला धक्का इथे लागलाय आणि शिवाजी बाद झालेत आपण पाहतोय. शिवाजी पाडेकर खरं तर आळे गावाला बिलॉंग करतात आणि सर आळे गावाचा एक इतिहास आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखातून खरं तर वेद वदवले त्या रेड्याची समाधी आळे गावामध्ये आणि त्या गावाला ते बिलॉंग करतात. शिवाजी पाडेकर इथे बाद झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होतील. महेश येवले आणि काल अगदी या खेळाडूनं प्रभावित केलंय महेश येवले यांनी. महेश येवले आणि निमेश रेडकर ही जोडी कालच्या दिवसामध्ये जे सर सुपर डुपर हिट ठरली आहे आणि आज देखील या जोडीला चांगली कामगिरी करणं गरजेचं राहील. महेश येवले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. घाटकोपरचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. कालचा दिवस त्यानेही गाजवला, त्यानेही चांगली बॅटिंग केली. पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी झाली आणि पहिल्या 2 षटकांमध्येच या धावसंख्येचा लिलया पाठलाग करण्यात आला. संघाची धावसंख्या केवळ 3 आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. शिवाजी पाडेकर बाद होत असताना इथे पाहायला मिळतो आहे. यस मंगेश जी.
महेश येवले दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला कोला डाऊन द ग्राउंड, लांब लचक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. सरप्राईज बॅक होतोय तो, बाद होतोय तो, अर्थात महेश येवले. मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन बॅटर आला आणि आल्याशी बाहेर देखील निघून गेला. फलंदाज बाद होत असताना आपण महेश येवलेला पाहायला मिळाला. तो गोल्डन डकचा शिकार राहिला. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी विशाल शिंदेची इथे पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे, सापळा रचला आहे बाउंड्री लाईन वरती. आपण जिथे क्षेत्ररक्षक शिवा अंकेला आपण पाहिलं. मंगेश पदाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने हे नाणं जे आहे ना घाटकोपरकरांचं हे नेहमी खणखणीत वाजलंय. एक चांगलं बॅटिंग असू द्यात, बॉलिंग असू द्यात, सातत्याने एक चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. आणि आज संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मंगेश पदाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती विशाल. या षटकामध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. 2 विकेट त्याने घेतल्यात. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर जो दिशाहीन राहिला, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. खेळपट्टी थोडी ओलसर आहे, किंबहुना दमट आहे, हवेमध्ये थोडी नमी आहे आणि याचंच कारण की का बॉल जास्तीचा ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला नाही. इथे फलंदाज बाद होत असताना 2 धक्के दिलेत. स्कोर कार्डवरती धावा ते केवळ 4. स्कोर कार्डवरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल विशाल पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. नेक्स्ट डिलिव्हरी. या वेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. एका षटकामध्ये 3 धक्के दिलेत विशालने. फलंदाज क्रमांक 3, 4 या धावसंख्येवरती बाद. तीन फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. एकाच षटकामध्ये 3 फलंदाजांना ज्याने बाद केलं. किरण घाडगे आलाय गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्या, त्या अर्थात 4 फलंदाज बाद झाले. 3 किरण घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. संजयला आपण पाहतोय जिथे नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर किरण घाडगे. 4 धावा धावफलकावरती आहेत. निमेशला आता हात खोलावे लागतील. शेवटचा षटक. पहिला बॉल, बॅटची आतली कडा, आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आलाय. या षटकाचा एकंदरीत विचार केला ना तर कांचनजी याही षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, परंतु पहिल्या षटकामध्ये देखील चेंडू निर्धाव स्वरूपाचे जास्तीच्या स्वरूपामध्ये आले. 3 फलंदाज बाद झाले. 3 चेंडू तिथेच निर्धाव स्वरूपाचे आले. त्यामध्ये
एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा तो पाहायला मिळाला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 4 बॉल डॉट, या षटकातील 2 चेंडू डॉट, एकंदरीत 6 चेंडू अद्याप निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. किरण गाडगे जिथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं 2 चेंडूवरती केवळ 4 धावा आल्यात. त्यामध्ये एक डबल, एक सिंगल आणि एक व्हाईट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा, डॉट डॉट आणि डॉट, निर्धाव निर्धाव आणि निर्धाव चेंडू सातत्याने येत असताना पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण लक्ष वेधतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि त्याच्या अगेन्स्ट वरद लॉजिस्टिक. नेक्स्ट मॅच सुपर 8चा थरार इथून अनुभवायला मिळेल. पुढचा बॉल लोड फुलटोजा बॅटचा स्टिकरला लागलाय. एलिव्हेशन तितकं प्राप्त झालेलं नाहीये. नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट केली. दुहेरीसाठी पलटल्यात. सेकंड रन निमेश रेडकर कंप्लीट करतोय. धावांसाठीची धावाधाव आटापिटा मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सन इम्पॅक्ट टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. स्कोर कार्डवरती धावा त्या अर्थात या दुहेरीच्या मदतीने जिथे 7 धावा धापलकावरती आहेत. DRSचा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. निर्णय अजूनही प्रलंबित राहील कारण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आलेला पाहायला मिळाला. चॅलेंज केलं या डिसिजनला फिल्डिंग टीमने. विजयानं आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत. नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल अर्थात हा नो बॉल आहे. संघाची धावसंख्या या एकंदरीत आलेल्या 3 धावा 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. लो स्कोरिंग मॅच आपण पाहायला जातोय की काय. फ्रीचा बॉल आहे. इथे मोठा शो खेळण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. गोलंदाजी मार्कपती किरण पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कोला टाकला. कव्हर्सला केलाय. शॉर्ट एक्सचा कव्हरला शिवालंके वेगाने चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. या गोलंदाजाने डॉमिनेट केलं या मॅचमध्ये. फलंदाजांना मुभा दिली नाही, संधी दिली नाही मोठे स्ट्रोक खेळण्याची. आणि म्हणून की काय धावाही थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. एक रणनीतिबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध. इथे एका बंधूने दुसऱ्या बंधूला रनआउटच्या स्वरूपामध्ये केलंय. बाद होत असताना पाहायला मिळेल तो संजय घाडगे. बॅक टू द पेव्हिलियन. स्कोर कार्डवरती धावा आहेत. त्या अवांतरच्या मदतीने एक एक्स्ट्रा रन येईल. संघाची धावसंख्या 9. अजून एक धक्का. संजय घाडगे बाद. प्रमोद कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. सड पातळ बांधायचा आणि सन इम्पॅक्ट्समध्ये तो स्वतः कार्यरत असताना देखील पाहायला मिळतो. त्याला आपण बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्डवरती 9. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल अवेलेबल आहे. रन्स मिळते. एक दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथे कंप्लीट झाली आहे का. एक्झॅक्टली खेळाडू कोणता बाद असेल. DRSचा कॉल केलाय. कोणता बाद आहे त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. कोणता खेळाडू बाद याची चर्चा इथे निश्चित होतीये कारण निमेश आऊट असेल तर ही बाब पथ्यावरती पडू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या शिवा. थोडी घाई करा कारण इथून पुढे निर्णय तुमच्यापर्यंत येईल. फलंदाज जर का आऊट असेल. चला एक फलंदाज तर बाद झालाय. नवीन बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. कोणता याची शहानिशा होते. आऊट तर खेळाडू आहेच. या आपण लक्ष वेधतो आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येऊ द्यात. तयार रहा. कोणता खेळाडू बाद आहे तो बाहेर जाईल परंतु त्याआधी नॉन स्ट्रायकर यांचा बॅटर आउट होता आणि अर्थात इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम बॅटिंगसाठी. एक धाव आली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. विक्रम नवीन बॅटर. कोला टाकला. बॅटची लिडिंग आहे. शिवा चेडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6.
निमेश रेडकर बाद होत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत इथून आपण पाहतोय जो संपला. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा त्या एकंदरीत 10-11चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि वरद लॉजिस्टिक या दोन संघांदरम्यानची लढत राहील. टॉस केला करण्यात येईल आणि या आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात. आवाजामध्ये बदल करूयात आणि आवाज असेल या उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूया. GD सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या कॅप्टन येऊ द्यात दोन्ही टीम. वरद लॉजिस्टिक कॅप्टन येऊ द्यात. चला टॉस आपण करतो आहोत. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल, सुपर 8चा थरार आणि इथून नॉकआउट स्टेजकडे आपण वळतो आहोत. सुधीजी जाधव साहेब, मंगेजी जाधव साहेब, विनोदजी वाणी साहेब यांची उपस्थिती तथा आवासाहेब बोर यांचं विशेष कौतुक की ते सकाळी सर्वाधिक लवकर गेले 2 दिवसामध्ये ते इथे उपस्थित राहतात. या आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा जिथे सुपर 8चा थरार आणि इथून नॉकआउट स्टेजकडे आपण वळतो आहोत आणि पहिला मॅचचा टॉस आपण करूयात सुपर 8 मधील. टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला मंगेजी जाधव साहेब आणि सुधीरजी जाधव साहेब स्वतः उपस्थित होतात. टॉस आपण करतो आहोत. सुपर 8चा थरार आपण अनुभवणार. चालू मॅच मध्ये केवळ 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशालला आपण पाहतोय आणि शिवा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण त्याद्वारे टॉस करतो आहोत. सुपर 8 आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. सुपर 8 टेल इज अ कॉल. टेल आलाय. जिंकलाय तो स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमने टॉस जिंकला आहात. मी आयोजकांचं लक्ष वेधन की किती ओव्हरची मॅच राहील. मंगेशजी एकदा कन्फर्म आपण करूयात. 5 षटकांचा सामना. टॉस सुपर 8च्या सर्व मॅचेस जय सर 5 षटकांचे खेळवले जातील असं आयोजन कमिटीचा डिसिजन येतोय. थँक्यू. टॉस जिंकला आहात, काय डिसिजन घ्याल? क्षेत्ररक्षण करू. सुपर 8 मध्ये आज काही बदलाव पाहायला मिळतील का संघामध्ये? आणि सुपर 8 आहे आणि अगदी त्याच वेळेला इथून अर्थात करोवर जिथोची मॅच असणार आहे. काय लक्ष असेल तुमचं? आमचा तर जिंकण्याचा प्रयत्न आहे आणि 1-2 चेंज असतील कारण 1-2 प्लेयर नाही आले. डू ऑर डायची सिच्युएशन राहणार आहे. कोणत्या खेळाडूकडे जास्तीचं लक्ष असेल? क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय. पहिली मॅच टॉस किती इम्पॉर्टंट होता? आणि टॉस खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण कारण पहिलीच मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना आहे आणि आमची सर्व टीमची जबाबदारी हर्षद ठाकूर आणि निशांत वर्तकवर. आयोजन कसं वाटलं? नियोजन कसं वाटतं? एकंदरीत या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि प्रत्येक वर्षी खूप चांगलं आयोजन असतं. तुमच्या संघाकडे तितकेसे चांगले खेळाडू आहेत. चांगला संघ बांधण्यात आलाय. निशांत वर्तक चांगला खेळतोय. त्याच वेळेला आकाश चांगला, तुम्ही स्वतः चांगले खेळत आहात. एक चांगली संघ बांधणी करण्यात आली. या संघाच्या संघ मालकांबद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीने संघ आणि टीम बांधली आहे. टीम तर खूप चांगली बनवतो. अतुल दादानी मला दरवर्षी याच टीममध्ये खेळण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्याचा आभारी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय स्वरा एंटरप्राइजेस टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. वरद तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असतात आणि आज काय बदलाव आहेत का संघामध्ये? आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तरी आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. थोडंसं सकाळचं क्लायमेट आहे त्या हिशोबाने चेस करणं प्रिफर केलं असतं. खरं ठीक आहे, बॅटिंग आली आहे, बॅटिंग करू, जास्तीत जास्त धावा बोर्डवर ठेवण्याचा प्रयत्न करू.
आकाशकडून अगदी किती जास्तीच्या अपेक्षा संघाकडून किती जास्तीच्या अपेक्षा असतील, कारण एक चांगला खेळ व्हावा. एक स्वतः तुम्ही आयोजक देखील आहात, स्वतःचा संघ खुल्या गटामध्ये उतरवला, तुमच्या नावाने अनेक स्पर्धामध्ये संघ उतरतो. आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि संघाकडून अपेक्षा किती असतील खेळाडूंकडून? पहिला आयोजनाबद्दल बोलणं गेलं तर आयोजन टॉप नॉच आहे. म्हणजे वर्षोनवर्ष जसा एक स्पर्धेचा दर्जा वाढत जातो तशी ही एक स्पर्धा आहे. आम्हाला पण खेळायला आवडतं आणि बाकी संघाकडून अपेक्षा म्हणजे मॅच जिंकायची आहे, तेच आहे. बाकी सगळे आपलं 100% दिला तर आम्ही नक्कीच मॅच जिंकणार. अलीबद्दल शेवटचा प्रश्न जाता जाता अलीबद्दल काय म्हणशील, कारण त्याचा रोजा चालू आहे, तो चांगली बॅटिंग करतोय. 45 धावा पहिल्या मॅचमध्ये विकेट प्राप्त केल्या होत्या 2, त्याच्याबद्दल आणि विशेषतः विशाल शहा आणि संपूर्ण स्क्वॉड त्याबद्दल काय म्हणशील? अलीबद्दल बोलायचं झालं तर त्याचं एक विनायक सरांप्रती एक डेडिकेशन आहे आणि वरद लॉजिस्टिक्सच्या टीमप्रती एक डेडिकेशन आहे. त्यामुळे तो त्याचा रोजा असून बिना पाणी पिता किंवा बिना खाता आता आपल्या उभ्या उभ्या असा घसा कोरडा पडतोय, तो खेळून एवढा परफॉर्मन्स देतोय, तर त्याला हॅट्स ऑफ आणि थँक्यू. बाकी विशाल शाह आणि बाकी इतर संघ चांगलाच आहे, ते त्यांचा 100% देऊन परफॉर्म करतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वरद लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन होते. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सामन्याला होती सुरुवात. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमने डिफेंड द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू जय सर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे आपण फक्त 11 धावांचं लक्ष पाहतोय. तिथे पहिल्या चेंडूवरती शिवालंकेसारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळते. चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावा चौकार पाहायला मिळतोय. जिथे ही मॅच आपल्याला पहिलीच मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. सन इन्पेक्स विपक्ष SMTP ग्लोबल लॉजिस्टिक या दोन संघांच्या दरम्यान जर पाहिलं ना तर विशाल शिंदे आणि किरण गाडगे या दोन गोलंदाजांना अगदी गोलंदाजीचा टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी थांबून ठेवण्याचं काम केलं सन इन्पेक्स टीमला. 4 धावा चौकार आलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी महेश येवले सज्ज झालाय. इथे पाहायला मिळते खोलवर गतीचा चेंडू. इथे मात्र शिवाला पूर्णतः बीट केलं जातंय. निर्धाव चेंडू येतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल, परंतु इथे मात्र SMTP ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड हा संघ जर पाहिला ना तर मग मात्र आता फक्त 7 धावांची गरज असणार आहे विजयासाठी, कारण 11 धावांचं लक्ष, चेंडू जास्त धावा कमी, अगदी सोपंचं लक्ष असताना महेश येवले मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना आता शिवासाठी बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू टाकलेत. अर्थातच काय तर गोलंदाजाने सुद्धा कमबॅक केलंय आणि सुरुवात चांगली केली आणि अशा पद्धतीचे निर्धाव किंवा डॉट चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये आले तर मग मात्र या क्रिकेटच्या पटलावरती धावा कितीही कमी असल्या तरी रोखल्या जाऊ शकतात. तीच गोलंदाजी करावी लागेल. इथे पाहायला मिळेल. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. आता शिवाने मात्र ढकलून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र धोका होऊ शकतो काय, परंतु वेळीच सावरलंय. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक किंवा उशिरानं चेंडू घेतला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्या रिजनमध्ये सुरक्षितरित्या येऊन पोहोचण्याचं काम केलं जातंय. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. दरम्यान संजय गाडगे वेगाने चेंडूवरती. संजय गाडगे म्हटलं की मग क्षेत्ररक्षणामधील सुरक्षित हात म्हणून कामुट्यामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे ना तो चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. सुरक्षितरित्या मात्र इथे चेंडू घेतला जातोय. 1 धाव तोपर्यंत पाहायला मिळेल. धावपलकावरती जर टाकली तर 5 धाव आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र या मॅचमध्ये आपल्याला विशाल शिंदे पाहायला मिळतोय. शिवालंकेच्या बरोबरीनं अगदी फलंदाजी कालच्या दिवसामध्ये जर पाहिली तर या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक ज्याच्या बॅटमधून कंप्लीट झाली होती तोच विशाल शिंदे. लगातारचे 4 षटकार मात्र त्याने ठोकून काढले होते. 43 धावा नाबाद खेळत असताना एक बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. आणि आज गोलंदाजी करताना सुद्धा अगदी आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं 4 विकेट्स ज्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आल्या तो विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली जिथे स्ट्राईक स्वतः शिवालंके आपल्याकडे ठेवेल. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या संघाचा हुकुमी एक्का डावकुऱ्या हाताचा फलंदाज गेली कित्येक काळ अगदी जर पाहिलं तर लांबच लांब षटकार आणि चौकार ठोकण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता फक्त विजयासाठी 6 धावांची गरज 6 चेंडूमध्ये पाहायला मिळते. समीकरण बॉल टू रन असं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपल्याबरोबर समालोचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज अगदीच कमी वयामध्ये ज्यांनी या क्रिकेटच्या पटलावरती एक समालोचक म्हणून आपलं नाव जिथे अगदी मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये गाजवलंय ना
ते जयेश भोसले सर पाहायला मिळत आहेत. आमचे पंडितजी पाहायला मिळत आहेत. अगदी आपल्या राष्ट्रभाषेमधून एका अनोख्या शैलीमध्ये समालोचन त्यांचं होत असतं आणि अगदी जर पाहिलं तर एक उत्कृष्ट निवेदक आणि त्याचसोबत गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा समालोचनाच्या माध्यमातून करत असणारे आमचे तुषार शिंदे सर आणि मी शिवशाहीर अर्थातच समालोचक जीडी तुमचं पुनश्च एकदा या मैदानावरती हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय तुम्हाला या मॅचच्या शेवटच्या षटकाकडे जिथे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज क्रमांक 2 षटक क्रमांक 2 घेऊन निमेश शिरेडकर आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. अगदीच जर पाहिलं ना तर 2-2 षटकांचे सामने परंतु 4-4 षटकांचे सामने सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाले असतील एवढा उशीर या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. निमेश शिरेडकरचा पहिला चेंडू शिवासाठी अंगाचा वेध घेणारा चेंडू इथे विकेटचं पतन होणार काय नक्कीच यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक डायरेक्ट हिटची संधी होती. 1 धाव घेतली जाते 1 धाव चोरली जाते. उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथून जर पाहिलं तर सन इन्पेक्ट संघ सुद्धा हार पत्करायला तयार नाहीये. सकाळचं सत्र गोलंदाजांसाठी असणारी मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना इथे खेळपट्टीचा केला जाणारा वापर या मॅच मधून जो संघ विजयी होईल ना तो संघ यानंतर मात्र ओम फ्रेश फ्रूट या संघासोबत लढत करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जो संघ इथून मात्र परास्त होईल तो संघ शिवशंभो 11 या संघासमोर खेळेल. विशाल शिंदेसाठी ओ जो क्लास त्याने कालच्या दिवसामध्ये दाखवलाय ना तोच क्लास इथे पाहायला मिळतोय. मिळोनच्या डोक्यावरून भीर 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 करत आकाशाला गवसणी घालणारा बहारदार षटकार